लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या सोबत हिंगोलीचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर रमेश मस्के आहेत। अनेक दिवसापासून ते रुग्णाची सेवा करतात, तसेच सामाजिक कार्यातही ते सक्रिय आहेत। तसेच राजकीय क्षेत्रामध्ये ते कळमनुरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत। आपण त्यांच्या सोबत जाणून घेऊया। आपण मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात डॉक्टर क्षेत्रात कार्यरत आहात, मात्र आता राजकीय क्षेत्रामध्ये आपण कळमनुरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात। काय सांगाल? जय महाराष्ट्र। मुळातच आपलं जे घर आहे, आपले जे कुटुंब आहे, ते राजकीय दृष्ट्या सक्षम आहे, राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि 1990 पासून माझं जे घर आहे ते शिवसेनेशी निगडीत आहे, शिवसेनेला जोडला गेलेला आहे। माझा भाऊ शिवसेनेमध्ये सक्रिय होता 1990 पासून। त्या तत्कालीन जे विधानसभेचे आमदार होते मारुतराव शिंदे यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं होतं। त्याच्यानंतर सन्माननीय खासदार शिवाजीराव माने, त्याच्यानंतर गजाननराव घुगे यांच्यासोबत तो सतत सक्रिय असायचा। त्यामुळे मूळचंच हे कुटुंब शिवसेनेशी निगडीत असल्यामुळं, राजकीय घराशी असल्यामुळं मी या निवडणुकीत एक उमेदवार म्हणून इच्छुक आहे। आपण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे आणि शिवसेनेत पक्षप्रवेश घेतला आहे, आपल्याला काही शब्द दिला आहे का? शिवसेनेमध्ये शिवबंधन बांधून काम करण्याची संधी त्या ठिकाणी सुरुवात झालेली राहते। निश्चितच मागील अनेक दिवसापासून मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे। 18 वर्षापासून वैद्यकीय सेवेमध्ये मी काम केलेलं आहे। येथील लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या सोबत हिंगोलीचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर रमेश मस्के आहेत। अनेक दिवसापासून ते रुग्णाची सेवा करतात, तसेच सामाजिक कार्यातही ते सक्रिय आहेत। तसेच राजकीय क्षेत्रामध्ये ते कळमनुरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत। आपण त्यांच्या सोबत जाणून घेऊया। आपण मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात डॉक्टर क्षेत्रात कार्यरत आहात, मात्र आता राजकीय क्षेत्रामध्ये आपण कळमनुरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात। काय सांगाल? जय महाराष्ट्र। मुळातच आपलं जे घर आहे, आपले जे कुटुंब आहे, ते राजकीय दृष्ट्या सक्षम आहे, राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि 1990 पासून माझं जे घर आहे ते शिवसेनेशी निगडीत आहे, शिवसेनेला जोडला गेलेला आहे। माझा भाऊ शिवसेनेमध्ये सक्रिय होता 1990 पासून। त्या तत्कालीन जे विधानसभेचे आमदार होते मारुतराव शिंदे यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं होतं। त्याच्यानंतर सन्माननीय खासदार शिवाजीराव माने, त्याच्यानंतर गजाननराव घुगे यांच्यासोबत तो सतत सक्रिय असायचा। त्यामुळे मूळचंच हे कुटुंब शिवसेनेशी निगडीत असल्यामुळं, राजकीय घराशी असल्यामुळं मी या निवडणुकीत एक उमेदवार म्हणून इच्छुक आहे। आपण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे आणि शिवसेनेत पक्षप्रवेश घेतला आहे, आपल्याला काही शब्द दिला आहे का? शिवसेनेमध्ये शिवबंधन बांधून काम करण्याची संधी त्या ठिकाणी सुरुवात झालेली राहते। निश्चितच मागील अनेक दिवसापासून मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे। 18 वर्षापासून वैद्यकीय सेवेमध्ये मी काम केलेलं आहे। येथील जनतेशी, येथील शिवसैनिकाशी, येथील रुग्णांशी माझी नाळ जोडली गेलेली आहे। म्हणून निश्चितच या मतदारसंघामध्ये मी सर्वदूर परिचित आहे। जनतेला सध्या नवीन चेहरा हवा आहे आणि त्यात आपण तरुण नेतृत्व म्हणून सामान्य नागरिक आपल्याकडे बघतोय। आपल्या निवडणुकीची दिशा कशी असणार आहे? हे पहा, मागील अनेक दिवसापासून वेगळे या ठिकाणी सदस्य निवडून गेलेले आहेत, परंतु धरणग्रस्ताचे मुद्दे, तरुणांचे मुद्दे, सिंचनाचे मुद्दे त्यांना व्यवस्थित मांडता नाही आले। निश्चित रूपानं धरणग्रस्त आणि एक धनगर पुत्र या अनुषंगाने मी धरणग्रस्ताचे मुद्दे व्यवस्थित मांडू शकेल, त्यांच्यासाठी काम करू शकेल। येथील जे कयादूवरची सिंचनाचे प्रश्न असो किंवा धरणग्रस्ताचे प्रश्न असो, मी व्यवस्थित मांडेल अशी मला या ठिकाणी वाटतं।
वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपले खूप मोठे नाव आहे आणि याचा आपल्या निवडणुकीत निश्चितच फायदा होणार आहे. मात्र कळमनुरीचे विद्यमान आमदार संतोष बांगर व इतर उमेदवार यांना कशा पद्धतीने निवडणुकीत शह देणार आहात? तेव्हा काही या ठिकाणी जातीय गणित असतात आणि काही जे मुद्दे आहेत जे की धरणग्रस्ताचे मुद्दे आहेत, काही शैक्षणिक मुद्दे आहेत, काही जे समीकरण आहे जातीय समीकरण, त्या जातीय समीकरणामध्ये जसं की या ठिकाणी वेगळे वेगळे जे जनसमुदाय आहेत ज्यांचं प्राबल्य आहे, त्या प्राबल्य असलेल्या जनसमुदायापैकी मी एक आहे आणि मागील जे निवडणुकामध्ये ते निवडून आलेले त्या जनसमुदायापैकी मी आहे. म्हणून या जनसमुदायापैकी माझी उमेदवारी जर फायनल झाली तर निश्चित रूपाने तो जनसमुदाय माझ्यासोबत राहील आणि ते निश्चित रूपाने ते हरतील. कळमनुरी विधानसभा क्षेत्रात अनेक प्रलंबित कामे आहेत. रस्त्याची असतील, शेती सिंचनाची असतील, तरुणाच्या हाताला रोजगार नाही, यावर आपला अजेंडा काय असेल? मी आताच बोललो की मागील अनेक दिवसापासून हे प्रश्न सगळे रखडलेले आहेत. त्यांना विधानसभेमध्ये ह्या गोष्टी मांडता आलेल्या नाहीत. म्हणूनच ह्या धरणग्रस्तांच्या मुद्दे, शिक्षणाचे मुद्दे, वेगळे वेगळे जे कॉलेज आहेत, वेगळे वेगळे ज्या